आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो खूपच इंटरेस्टिंग भाग दाखवलेला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. या रिव्ह्यूमध्ये इकडे प्रतिमा खूपच आक्रमक झालेली असते आणि ती नागराजला खडसावत असते, कारण तिला नागराजच्या वागण्याचा संशय आलेला असतो. ती म्हणते, नागराज भाऊजी, तुम्ही असं रात्री अपरात्री घराबाहेर गेलात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी घरामध्ये येता येणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं वागणं सुधारा. आणि ती हे सगळं सुमन समोरच बोलत असते. सुमन इकडे काहीच बोलत नसते, कारण तिला आपल्या नवऱ्याची वागणूक माहीत असते. नंतर प्रतिमा त्याला खडसावल्यानंतर रूममध्ये जाते. नंतर इकडे नागराज त्याच्या रूममध्ये आल्याच्या नंतर सुमन म्हणत असते, तुम्हाला वहिनीने एवढं सगळं खडसावलं तरी तुम्ही आज रात्रभर घराबाहेर थांबलात. तुमचं वागणं तुम्ही नक्की महिपतलाच भेटायला गेला होतात ना. इकडे नागराज म्हणत असतो, तू गप ग. तू घरामध्ये आल्याच्या नंतर रविराजला पण त्याच्या वागण्याचा संशय आलेला असतो, तरीही नागराज सुधारण्याच्या अवस्थेत नसतो. आणि इकडे सुमन त्याला विचारत असते, तेव्हा तो सुमनलाच परत शांत करतो. नंतर अर्जुन आणि सायली त्या 22 वर्षाच्या अपघाताबद्दलच डिस्कशन करत असतात. तेव्हा सायली म्हणते, आपण त्या बाबू जो ट्रक चालवत होता त्या ट्रकचा मालक कोण होता, आपण हे शोधून काढूया. अर्जुन म्हणत असतो, पण त्यामध्ये आपल्याला काय फायदा होणार आहे. सायली म्हणते, 22 वर्षापूर्वी जे पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत ते आज आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण या प्रकरणाच्या खोलापर्यंत नक्कीच जाऊ शकतो. अर्जुनला पण तिचं म्हणणं पटलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो, हो, सिनियर आणि प्रतिमा हत्याचा अपघात घडवून आणण्यामागे नक्की कोणाचा काय हेतू होता, यामागचा मास्टरमाइंड कोण होता, हे सगळं आपल्याला यामधून कळू शकतं. त्यामध्ये आपण शोध सुरू करूया. आणि इकडे नागराज महिपतला भेटायला जातो. तेव्हा महिपत त्याचा गळा दाबतो आणि म्हणतो, तुझा भाऊ जर माझ्याच एकट्याच्या मागे लागला तर मी तुला पण ओढीन त्यामध्ये. आणि इकडे सायली आणि अर्जुनचं डिस्कशन सुरू असतं. सायली खूप ॲट्रॅक्टिव्ह पद्धतीने अर्जुनकडे बघत असते. अर्जुन पण म्हणत असतो, माझी बायको तर हुशार आहेच, पण आपण आता नक्की काय करता येईल या केसमध्ये शोधण्यासाठी ते बघूया.